पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन तर विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांनाही संबोधणार. महाविकास आघाडीची आज जागा वाटपाची बैठक. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 15 ते 20 जागांवरती ढाव. तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी कोणता फॉर्म्युला वापरणार याची उत्सुकता. भाजप 160 जागांसाठी आग्रही राहणार तर शिंदेंच्या शिवसेनेकडून 126 ते 128 जागांसाठी तयारी. अजित पवारांची 70 जागांची मागणी. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना अजित पवारांची जाहीर तंबी. मर्यादा पाळण्याचा सल्ला. नाव न घेता संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंवर निशाणा. अजित पवारांनी कुठेही तक्रार करावी. मुस्लिम द्वेषी वक्तव्याविरोधात भाजप हायकमांडकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं आव्हान तर फडणवीसांकडून नितेश राणेंची पाठराखण. शंभर टक्के काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल. बाळासाहेब थोरातांकडून कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त तर ठाकरे मुख्यमंत्री होणं ही तेव्हाची गरज होती. संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. सरकारनं येत्या 2 ते 3 दिवसात आपल्याशी चर्चा करावी. मनोज जरांगेंची मागणी. आंदोलनाचा आजचा 4था दिवस. हैदराबाद गॅझेट लागू केल्यास ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा. कुणबी नोंदी रद्द करण्याची आंदोलक ससाणींची मागणी. भाजप नेते भास्करराव पाटील खतगावकर आज स्वगृही परतणार. मुंबईमध्ये दुपारी रमेश चेन्निथलांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. छगन भुजबळांना धक्का. समर्थक ईश्वर बाळबुद्धे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. ओबीसींना न्याय मिळत नसल्याची तक्रार. गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात अजित रानडे हायकोर्टात. फॅक्ट फाइंडिंग समितीच्या अहवालाला आव्हान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.